ओके. एक्सक्रेटरी सिस्टीम ही एक सिस्टीम अजून आपण आज पूर्ण करूया. जे काही शरीरामध्ये डायजेस्ट केलं जातं, जे काही पाणी आपण पितो, सगळं जे काही सोल्युशन तयार होतं, त्यातनं जेवढं आवश्यक आहे तेवढं घटक पचन केलं जातं आणि जे अनावश्यक घटक आहेत ते सगळे बाहेर काढून टाकण्याची जी सिस्टीम आहे त्याला म्हणतात एक्सक्रेटरी सिस्टीम किंवा उत्सर्जन संस्था. ठीक आहे. या सिस्टीम मध्ये काय काय येतं? एक्सक्रेटरी सिस्टीम याला अजून एक शब्द आहे, त्याला म्हणतात युरिनरी सिस्टीम. काय कशासाठी काम करतं तर रिस्पॉन्सिबल फॉर रिमूव्हिंग वेस्ट प्रोडक्ट फ्रॉम द बॉडी अँड रेग्युलेटिंग फ्लुइड इलेक्ट्रोलाइट बॅलन्स. हे सगळं ज्या वेळेला बाहेर काढून टाकलं जातं त्यावेळेला शरीराचा बॅलन्स इलेक्ट्रोलाइट म्हणजे सोडियम, कॅल्शियम, पोटॅशियम याचा जो एक बॅलन्स मेंटेन करावा लागतो. यातला एखाद्या गोष्ट जरी कमी झाली तरी चक्कर येतं, चक्कर येते, माणूस असंबद्ध बडबडू शकतो. तर हे सगळं मेंटेन करण्याचं, इलेक्ट्रोलाइट बॅलन्स मेंटेन करणं, बीपी मेंटेन करणं, हे सगळं काम कोण करत असतं तर एक्सक्रेटरी सिस्टीम करत असतात. ओके. याच्यामध्ये काय काय येतात तर किडनी, त्याच्यानंतर येतात इथे स्ट्रक्चर दिसतंय त्या बाजूला किडनी. किडनी नंतर येतात किडनी मधनं येणाऱ्या दोन्ही मूत्रवाहक नलिका ज्या युरिन वाहून नेतात. जे स्टोअर केलं जातं युरिनरी ब्लॅडर म्हणजे मूत्राशय, आणि तिथनं पुढे पाठवलं जातं युरेथ्रा, आणि युरेथ्रा मधनं बाहेर पास केलं. ठीक आहे. तर आपण आता पहिलं स्ट्रक्चर बघूया ते म्हणजे किडनी. किडनी कशी आहे तर बीन शेप आहे, एक वरती आहे एक खाली आहे असं दिसतंय. ते का खाली आणि वरती आहे? राईट साइडची जी किडनी आहे ते लोअर आहे लेफ्ट साइड पेक्षा. का आहे? कारण तिथे लिव्हर आहे. लिव्हर मागाशी दाखवलं ती काहीच त्रिकोणी आकारामध्ये असतं, उजव्या बाजूला असतं, त्यामुळे किडनीची साईड थोडीशी खाली गेलेली आहे. लोकेटेड आयदर साइड ऑफ द स्पाइन. आपल्या वर्टेब्रल कॉलम आहे त्याला लागून त्याच्या थोडस पुढच्या बाजूला दोन्ही बाजूला किडनी आहे. जस्ट बिलो द रिबकेज, आपली छातीचा जो पिंजरा आहे त्या रिबकेज जो आहे, छातीची फासळी, त्याच्या खाली जस्ट खाली दोन्ही बाजूला किडनी आहेत. ओके. स्ट्रक्चर काय आहे तर इच किडनी हॅज अन आउटर कॉर्टेक्स आणि इनर मेड्युला, म्हणजे त्याचं जे इनर स्ट्रक्चर जे आहे त्याच्याबद्दल ह्याचं वर्णन आहे. ते का महत्वाचं आहे आणि त्याच्यामधले घटक काय काय आहेत हे आपण स्टेप बाय स्टेप बघूया. किडनी, तुम्हाला सेल हे आपल्या फंक्शनल युनिटचं बेसिक युनिट सांगितलं आपल्या शरीराचं. तसं किडनीचं फंक्शनल महत्वाचं जे युनिट आहे त्याला म्हणतात नेफ्रॉन. आणि ब्रेन मधलं जे महत्वाचं फंक्शनल युनिट आहे त्याला म्हणतात न्यूरॉन. आणि फुफ्फुस किंवा लंग्स मधलं महत्वाचं युनिट कोणतं आहे? अल्विओलाय. हे ही बेसिक फंक्शनल युनिट आहे, त्याची नावं विसरू नका. ठीक आहे. नेफ्रॉन हे सगळ्यात महत्वाचं फंक्शनल युनिट आहे. ते काय काम करतं तर ब्लड फिल्टर करतं. ब्लड्स मधले आवश्यक जेवढे भाग आहेत तेवढे शोषून घेतलं जातं आणि अनावश्यक जे भाग आहेत ते सगळे युरिन फॉर्म करून बाहेर ढकलून दिलं जातं. ठीक आहे. हे किडनीचं स्ट्रक्चर आहे, त्याचं दाखवलेलं आहे. बाहेरचा भाग आहे त्याला म्हणतात कॉर्टेक्स, आतला भाग आहे त्याला म्हणतात मेडुला. मेडुलामध्ये काय असतात तर त्रिकोणी असे आकार दिसतात. ते पिरॅमिड शेप जे स्ट्रक्चर आहे त्याला म्हणतात. अनेक असे पिरॅमिड शेप तयार करून मेडुला तयार होतो. हा. सर्वसाधारणपणे शरीरामध्ये 5 लिटर रक्त असतं नॉर्मल तरुण माणसामध्ये. ठीक आहे. ते किडनीमधनं किमान 400 वेळा फिल्टर होतं. आणि तेवढ्या वेळा फिल्टर केल्यानंतर दिवसाला 1 ते 1.5 लिटरच युरिन फक्त तयार होते. हं? तेवढ्या वेळा ते फिल्टर करून त्यातले आवश्यक तेवढे घटक सगळे शोषून घेतले जातात आणि अनावश्यक घटक सगळे बाहेर काढून टाकले जातात. हं? त्याला सप्लाय करणारे आहेत रिनल वेन आणि रिनल आर्टरी. रिनल हा शब्द किडनीशी संबंधित आहे, त्यामुळे रिनल असा कुठेही शब्द आला ते म्हणजे किडनी, असं लक्षात ठेवा. त्यामुळे त्याला ज्या वेन्स आणि आर्टरी सप्लाय करतात त्याला रिनल वेन आणि रिनल आर्टरी म्हणतात. खाली युरेटर दाखवलाय म्हणजे मूत्रवाहक नलिका आहे. आणि बाकीचे जे स्ट्रक्चर आहे रिनल पेल्विस, मेजर कॅलेक्स किंवा मायनर कॅलेक्स हे आपण पुढे पुढे बघूया. ओके. ह्या गोलामध्ये जे दाखवलं आहे ते नेफ्रॉन.
हा, त्याचं फंक्शनल युनिट. तर किडनी कसं फिल्टर करतं त्याचं मी तुम्हाला एक्सप्लेनेशन सांगते. 95% युरिन मध्ये पाणी असतं. हा, आणि 5% बाकीचे भाग असतात. ठीक आहे. प्रत्येक नेफ्रॉन मध्ये सॉरी प्रत्येक नेफ्रॉन हा कप शेप असतो. हे इथे दिसतंय, हे कप शेप स्ट्रक्चर दिसतंय, याला म्हणतात बॉमन्स कॅप्सूल. त्या बॉमन्स कॅप्सूल मध्ये हे इथे गुंडाळी दाखवलेलं जे कॅपिलरी नेटवर्क आहे त्याला म्हणतात ग्लोमेरुलस. ज्या वेळेला रक्त येतं त्यावेळेला या बॉमन्स कॅप्सूल मधनं फिल्टर केलं जातं पहिल्यांदा. किडनीच्या फिल्ट्रेशन मध्ये 3 महत्वाचे भाग येतात. एक म्हणजे पहिलं फिल्ट्रेशन, दुसरं ऍब्सॉर्प्शन म्हणजे आवश्यक घटक तेवढे पुन्हा शोषून घेणं, आणि तिसरं एक्सक्रिशन म्हणजे बाहेर टाकायचं. तर ह्या पार्ट मध्ये बॉमन्स कॅप्सूल मध्ये फिल्टर केलं जातं. हा, ते फिल्टर करताना इथे कॅपिलरी असतात. म्हणजे आपण सर्क्युलेटरी सिस्टीम ज्या वेळेला बघितली त्यावेळेला जसं एक कॅपिलरी लहान लहान होत जातात, म्हणजे व्हेन आर्टरी मधनं कॅपिलरी, कॅपिलरी मधनं पुन्हा व्हेन, तर तसं काहीच स्ट्रक्चर इथे तयार झालेलं असतं आणि हे स्ट्रक्चर पुन्हा खाली तयार होतं. ठीक आहे. तर तिथे सगळं ते ऍब्सॉर्ब केलं जातं, तिथनं सॉरी फिल्टर केलं जातं, तिथनं हे कॉमन कॅप्सूल मधनं हा ट्यूब स्लाइड स्ट्रक्चर खाली येतं, त्याला म्हणतात ट्युब्युलर पार्ट. त्या ट्युब्युलर पार्ट मधनं हे आपलं जेवढे आवश्यक घटक आहेत तेवढे सगळे ऍब्सॉर्ब केले जातात, आणि अनावश्यक घटक आहेत म्हणजे युरिन फक्त तयार केले जाते प्रॉपर, आणि ही सगळी युरिन इथनं पास केली जाते त्या डग मध्ये, त्याला म्हणतात ट्युब्युल. ते ट्युबल्स अनेक एकत्र येतात, म्हणजे ट्युबल एकत्र येऊन मायनर कॅलेक्स, मेजर कॅलेक्स, आणि मेजर कॅलेक्स सगळे एकत्र येऊन पेल्विस तयार होतं म्हणजेच, आणि पेल्विस पुढे कंटिन्यू होतं ते म्हणजे युटेरस, युरेटर. युरेटर म्हणजे मूत्रवाहक नलिका. त्यामुळे हे स्टेप बाय स्टेप त्याचे मोठे मोठे होत जाणारे नाव आहे. ठीक आहे. पुन्हा एकदा सांगते, प्रत्येक नेफ्रॉन मध्ये कप शेप असतात. त्याच्या वरच्या भागाला सी शेप जो आहे त्याला म्हणतात बॉमन्स कॅप्सूल. कॅपिलरी जे नेटवर्क असतात त्याला ग्लोमेरुलस म्हणतात, सिच्युएटेड इन द कप ऑफ द बॉमन्स कॅप्सूल. लिव्हर मध्ये जे काही तयार झालेलं युरिया मिक्स ब्लड असतं, ते ब्लड मेजर इथे पाठवलं जातं. ते ग्लोमेरुलस मधून फिल्टर केलं जातं. त्याच्यामध्ये युरिया आणि बाकीचे घटक रक्तातले हे वेगवेगळे केले जातात. वॉटर मॉलिक्यूल आणि स्मॉल मॉलिक्यूल जे काही आहेत ते बॉमन्स कॅप्सूल मध्ये पाठवले जातात, आणि जेवढे आवश्यक घटक आहेत तेवढे पुन्हा सगळे ट्युब्युलर पार्ट मधनं पुन्हा शोषून घेतले जातात. ठीक आहे. तिथे पुन्हा आवश्यक घटक रिअब्सॉर्ब केले जातात, आणि जी युरिन तयार होते ती मूत्रवाहक नलिकेतनं पुढे उत्सर्जनासाठी पाठवले जाते. इथपर्यंत कळलं? याच्या काही शंका समजल्या? ओके. फंक्शन फिल्ट्रेशन. किडनी फिल्टर ब्लड टू रिमूव्ह वेस्ट प्रोडक्ट लाईक युरिया, क्रिएटिनिन, एक्सेस सबस्टन्स. ज्या गोष्टी म्हणजे किडनी मधनं कोणत्या गोष्टी जातात, कोणत्या गोष्टी जात नाहीत, हा हे महत्वाचं राहतं. हा, काय काय त्यातनं एक्सेप्ट केलं जातं. युरिया जात नाही, युरिया ऍब्सॉर्ब केला जातो. क्रिएटिनिन म्हणजे प्रत्येकाचं प्रमाण ठरलेलं आहे की किती प्रमाणामध्ये कोणत्या गोष्टी पाठवल्या जातात. प्रोटीन्स पाठवले जात नाहीत. युरिन मध्ये प्रोटीन्स नसतात, ते अब्सॉर्ब केले जातात. जर ते प्रोटीन्स बाहेर पडत असतील याचा अर्थ कुठेतरी बिघाड निर्माण झालेला आहे. हा, त्याच्यामुळे त्यातनं कोणते कोणते घटक पाठवले जातात हेही महत्वाचं राहतं. रेग्युलेशन. दे रेग्युलेट फ्लुइड बॅलन्स, इलेक्ट्रोलाइट लेवल्स अँड ब्लड प्रेशर. हार्मोन प्रोडक्शन. किडनी प्रोड्यूस इरेथ्रोपोएटिन अँड रेनिन. हे रेनिन जे आहे किडनी स्वतः सिक्रेट करते रेनिन. ते रेनिन बीपी मेंटेन करण्यासाठी, ब्लड प्रेशर मेंटेन करण्यासाठी ह्या रेनिनचा फार मोठा महत्वाचा रोल आहे. ओके. मागाचं जे छोटा गोलार दाखवलेलं होतं ते मोठ्या प्रकारामध्ये दाखवलेलं आहे. ग्लोमेरुलस, बॉमन्स कॅप्सूल, कॅपिलरी, तो ट्युबल आहे, ट्यूब लाईक पार्ट आहे, त्याची नावं आहेत. फर्स्ट कॉइल ट्युब्यूल, लूप ऑफ हेनले, सेकंड कॉइल ट्युब्यूल, आणि तिथनं कलेक्टिंग डग. कलेक्टिंग डग मधनं हे सगळे कॅलेक्स मध्ये जातात. कॅलेक्स मधनं मेजर कॅलेक्स, मायनर कॅलेक्स, सॉरी मायनर कॅलेक्स, मेजर कॅलेक्स, पेल्विस, आणि पेल्विस मधनं मूत्रवाहक नलिका. ओके. युरेटर. युरेटर हे
दोन ट्यूब आहेत, हा, ज्या किडनी पासनं मूत्राशयाला जोडलेल्या आहेत. किती लांब असतात? तर 25 ते 30 सेंटीमीटर असतात, लांब असतात. आणि त्याचं काम काय आहे? फक्त वाहून नेणं. ट्रान्सपोर्ट युरिन फ्रॉम द किडनी टू द ब्लॅडर थ्रू पेरिस्टाल्टिक मुवमेंट. त्याच्यानंतर येतात ते म्हणजे ब्लॅडर. ब्लॅडर इज अ मस्क्युलर ऑर्गन आहे. तोही कोलॅप्स फॉर्म मध्ये असतो. ज्या वेळेला युरिन येते, साठते, त्यावेळेला त्याचा आकार पिअर शेप होतो. ठीक आहे. ब्लॅडर कॅपॅसिटी किती आहे? तर 700 ते 800 ml एवढं युरिन त्याच्यामध्ये राहू शकतं, एका वेळेला स्टोअर केलं जातं. आणि 200 ml युरिन ज्या वेळेला त्याच्यात स्टोअर होते, त्यावेळेला आपल्याला नॅचरल अर्ज म्हणजे युरिन पास करण्यासाठी नॅचरल सेन्सेशन जाणवतं, आणि त्यामुळे त्यानंतर आपण जाऊन पास करू शकतो. ब्लॅडर वरती नर्व्हचा कंट्रोल आहे. त्यामुळे जरी आपल्याला सेन्सेशन जाणवलं तरी आपण ती थांबवू शकतो काही ठराविक वेळेपर्यंत. हा, ते व्हॉलंटरी मसल्स तिथेही काम करतात. Bladder can hold about 400 to 600 millimeter of urine. It sends signals to the brain when it is full, leading to urge for urination. युरेथ्रा जे पुढे ब्लॅडर पासनं पुढे युरिन वाहून नेणं किंवा बाहेर सोडणं, ही जी क्रिया आहे ती कशामार्फत केली जाते? तर युरेथ्रामध्ये. मेलमध्ये त्याची लांबी असते 20 सेंटीमीटर आणि फिमेलमध्ये 6 सेंटीमीटर लॉंग, एवढी त्याची कॅपॅसिटी असते, लांबी असते, सॉरी. Structure: a tube that connect the bladder to outside of the body. Function: conduct urine out of the body during urination. In male, urethra is longer and also serve as a passage for semen. एक्सक्रिशन प्रोसेस जे आता मी सांगितलं तेच सगळं पुन्हा मी टाईप केलेलं आहे. ब्लड एंटर्स टू द किडनी थ्रू द रिनल आर्टरीज, ब्रँचेस ऑफ स्मॉल आर्टरीज. कसं फंक्शन केलं जातं, नेफ्रॉन मधनं ब्लड कसं फिल्टर केलं जातं, हे सगळे प्रोसिजर लिहिलेले आहे. वाचून बघा, नाही समजले तर सांगा, पुन्हा एकदा सांगेन. रिअब्सॉर्प्शन केलं जातं, पुन्हा सिक्रेशन केलं जातं, एक्सक्रिशन केलं जातं म्हणजे पुन्हा बाहेर काढून टाकलं जातं. हे स्ट्रक्चर लिहिल्यानंतर ते अधिक नीट पुन्हा समजावं म्हणून ही डायग्राम इथे परत दाखवलेली आहे. वेस्ट रिमूव्हल काय काय फंक्शन्स आहेत एक्सक्रिटरी सिस्टीमचे? तर वेस्ट रिमूव्हल, रेग्युलेशन ऑफ ब्लड प्रेशर, फ्लुइड अँड इलेक्ट्रोलाइट बॅलन्स, त्यानंतर ऍसिड बेस बॅलन्स, हार्मोन्स प्रोडक्शन. ओके, संपू. याच्यात काही कळलं नाहीये, काही अवघड वाटलंय? ठीक आहे, ओके. उद्या बाकीच्या 3 बघूया का आता थोडी सुरुवात करायची? किती वाजले? बस.